नमस्कार, मी विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज केलेली आहे मी एकदम विदर्भ स्पेशल आणि विदर्भ पद्धतीने केलेली खसखसची भाजी. खसखसची भाजी खूप चवदार लागते आणि खमंग लागते आणि श्रावण महिन्यात तर आमच्या इकडे आवर्जून करतात. कारण नॉनव्हेजला पर्याय म्हणून आणि खरंच कोणाकोणाचं असं म्हणणं आहे की ही नॉनव्हेजसारखी लागते. तर खरंच नॉनव्हेजसारखी लागते ही भाजी. तर चला रेसिपी पाहूया. तर खसखसची भाजी करण्याकरिता मी इथे 1 वाटीला थोडं कमी अशी खसखस घेतलेली आहे आणि खसखस एका भांड्यामध्ये आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आवश्यकतेप्रमाणे आणि खसखस छान चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायची आणि पूर्ण म्हणजे पाण्यामध्ये बुडली पाहिजे ही. अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घेऊन झाकण ठेवून खसखस ही 1 तासासाठी भिजवून घ्यायची आहे. खसखस पूर्ण मिक्स झालेली आहे आणि भांड्यावर झाकण ठेवून मी 1 तासासाठी बाजूला ठेवून देते आहे. आता पुढची प्रोसेस करूया. तर या खसखसच्या म्हणजे भाजीमध्ये कांदे भरपूर लागतात. इथे मी 5 ते 6 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहे आणि सालं काढून हे मी चॉपरमध्ये चॉप करून घेणार आहे, म्हणजे कट करून घेणार आहे किंवा चाकू किंवा विळीने बारीक बारीक कापले तरी चालतात. तर हे कांदे मी चॉपरमध्ये खूप छान बारीक एकसारखे असे कट करून घेतले. जेवढे बारीक कांदे असले छान एकसारखे तेवढं छान म्हणजे लागते भाजीमध्ये. तर कांदे हे झालेले आहे. दुसरीकडे गॅसवर कढई ठेवली आणि तेल टाकलं. तेल छान कळकळीत गरम झालं की कांदे टाकायचे तेलामध्ये. संपूर्ण कांदे इथे मी तेलामध्ये टाकून घेतलेले आहे आणि मंद आचेवर कांदे ब्राऊन होईस तोपर्यंत परतून घ्यायचे आपल्याला. कांदे हे कच्चे राहिले की भाजी अशी गोडसट चवीची लागते. कांदे जेवढे छान खमंग परतले तेवढी छान चवदार ही भाजी होते. त्यामुळे हे कांदे छान मी परतून घेणार आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे. मीठ घातले की कांदे छान लवकर ब्राऊन होतात. तर कांदे जोपर्यंत म्हणजे परतायला एकीकडे ठेवून दिले आहे, जोपर्यंत कांदे होत आहे तोपर्यंत खसखस आपण मिक्सरमधून वाटून घेऊया. तर त्याकरिता ही भिजवलेली खसखस आधी गाळणीमधून छान गाळून घ्यायची. खसखसमध्ये कधीकधी माती किंवा रेती असते. तर अशा प्रकारे छान म्हणजे पाणी घेऊन खसखस ही गाळून घ्यायची गाळणीमध्ये. म्हणजे माती किंवा रेती जर असली तर ती बाजूला राहते. अशा प्रकारे जर आपण गाळून घेतली तर खसखस गाळून गाळणीमध्ये काढून मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे. तर मिक्सरच्या जारमध्ये मी खसखस टाकलेली आहे आणि एकदा मिक्सर फिरवून काढून घ्यायचं झाकण आणि पाहून घ्यायची आणि चम्मचच्या साहाय्याने छान मिक्स करायची. खसखस ही खूप बारीक असते त्यामुळे लवकर बारीक होत नाही. थोडंसं पाणी घालायचं आणि खसखस ही वाटून घ्यायची. खसखस एकदम जाडही ठेवायची नाही आणि एकदम अशी बारीक पेस्ट म्हणजे पेस्ट पण करायची नाही. खूप बारीक झाली की भाजी अशी पांढरी पांढरी होते. म्हणून अशी मीडियम थोडी जाडसर अशी खसखस आपल्याला वाटून घ्यायची आहे. तर कांदे छान थोडे ब्राऊन झालेले आहे पण आणखी थोडे परतावे लागेल. तर याच्यामध्ये मी 4 ते 5 हिरवी मिरची कट करून घातलेली आहे. हिरवी मिरची ही ऑप्शनल आहे. जर तुम्हाला हिरवी मिरची नको असेल तर नाही घातली तरी चालेल, पण मला हिरवी मिरची प्रत्येकच भाजीत आवडते म्हणून मी घालते. मिरची आणि कांदा व्यवस्थित छान परतून घ्यायचा. आता कांद्याचा रंग बदललेला आहे, ब्राऊन झालेला आहे. इतपत कांदे परतायचे आहे. आता यामध्ये 1 चम्मच हळद, 1 चम्मच धनिया पावडर आणि 1 चम्मच आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट, सगळे मसाले सगळे जिन्नस छान परतून घ्यायचे 1-2 मिनिट. छान आलं लसणाचा सुगंध सुटस्तोवर व्यवस्थित असे मसाले परतून घ्यायचे आहेत. चवीप्रमाणे तिखट घालायचं. खसखस मध्ये आपण कांदे भरपूर घातलेले आहे त्यामुळे गोडचट भाजी होते, म्हणून थोडं तिखटाचं प्रमाण बाकीच्या भाज्यांपेक्षा जास्त घालायचं. ते मी मिरची पण घातलेली आहे आणि तिखट घातलं आहे. तुम्ही पण आपल्या चवीप्रमाणे तिखट घाला आणि मीठ. आधी मीठ आपण कांदे परतताना घातलेलं आहे, ते लक्षात ठेवून मीठ घालून घ्यायचं आणि तिखट, मीठ आणि मसाले पुन्हा छान परतून घ्यायचे. मसाले छान व्यवस्थित परतून झाले की खसखस टाकून घ्यायची वाटलेली. संपूर्ण जे वाटण आहे खसखसचं ते घालून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं.
खूप छान भाजी लागते आणि पौष्टिकही आहे. खसखसी गरम राहते, तर पावसाळ्यात त्याचं सेवन केलं पाहिजे. मिक्सरचं जार धुवून अगदी थोडंसं मी पाणी इथे घातलेलं आहे. पाणी घालून संपूर्ण छान एकदा परत मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून मंद आचेवर 3 ते 4 मिनिट शिजवून घ्यायची खसखस. खसखस शिजलेली आहे, तेलाचा तवंग सुटलेला आहे, म्हणजे खसखस छान म्हणजे व्यवस्थित मसाल्यांमध्ये परतून झालेली आहे. आता एकीकडे मी पाणी ठेवलेलं आहे गरम व्हायसाठी. तर गरम पाणी यामध्ये ओतायचं. जितकी आपल्याला पातळसर भाजी हवी आहे त्या प्रमाणामध्ये पाण्याचं प्रमाण घालायचं. कोणाला जास्त पातळ आवडते तर कोणाला घट्टसर आवडते, आपापल्या चॉईसनुसार. तर मी ते 1 प्याला पाणी घातलेलं आहे, म्हणजे आपला जो प्याला असतो पाणी प्यायचा त्या प्यालाने गरम पाणी घालून छान परत एकजीव मिक्स करून घ्यायची भाजी. आणि झाकण ठेवून भाजी मंद आचेवर मस्तपैकी छान शिजवून घ्यायची. पाहू शकता पूर्ण तेल वरती आलेलं आहे. एवढी शिजतपर्यंत भाजी ही छान शिजवायची. जेवढी छान अशी शिजली भाजी तेवढी खमंग लागते आणि चवीला छान लागते. तर पाहू शकता किती छान तेलाचा तवंग सुटलेला आहे आणि रंगही खूप छान आलेला आहे. भाजी आता तयार झालेली आहे. गॅस बंद करायचा. थोडासा गरम मसाला गोळा मसाला कोणता अवेलेबल असेल तुमच्याकडे तर तो टाकायचा. नाही टाकला तरी चालेल. अशीच नॅचरल अशी कमी मसाल्यातली चवीची म्हणजे कमी मसाले वापरलेली भाजी पण खूप छान लागते. त्यामध्ये ओरिजिनल असा नॅचरल खसखसचा फ्लेवर येतो. भाजी झाली आहे, आता काढून घेते आहे भाजी मी एका बाउलमध्ये. तर ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्याकरिता विजयाज रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. मस्तपैकी हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून घेते आहे मी वरती. भाजी ही तयार झालेली आहे. मस्तपैकी तर्रीदार अशी खसखसची भाजी ही तयार झालेली आहे. पाहू शकता जास्त एकदम पातळही नाही आणि एकदम दाटही नाही, अशी छान भाजी ही तयार झालेली आहे. रंग देखील खूप सुरेख असा आलेला आहे. तर तुम्हीही खसखसची भाजी करता का? मग करता तर ती कशी करता ही पण मला नक्की सांगा. आणि हा माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या शहरातून बघत आहे हे पण सांगा. मस्तपैकी खसखसची भाजी मी तर पोळीसोबत ताव मारणार आहे. तर तुम्ही पण मस्त खा आणि स्वस्त राहा. खसखसची भाजी आणि पोळी. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.